हे गाईज कसे आहेत सगळे? आनंदातच राहिले पाहिजे. आई अंबाबाईच्या आशीर्वादाने सगळे आनंदात राहिले पाहिजेत. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की सगळ्यांना सर्वात पहिला थँक्यू, कारण सगळीजण अजून माझ्याबरोबर जुळलेले आहेत, मला हेल्प करतात, मध्ये नेहमी काय ना काय मला सजेस्ट करतात. त्याप्रमाणे मी माझा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला आजचा व्लॉग बनवूया आपण. बघा पृथ्वी आता शाळेतनं आलेला आहे आणि अजून ड्रेस पण काढलेला नाही, बघत बसला आहे. सौरव जोशीचे व्लॉग आम्ही इथं बघत असतो रोज. आमच्या घरात सौरव जोशीचे व्लॉग चालू असतात इथे आणि ह्यांचे व्लॉग बघूनच आम्ही इन्स्पायर होत आहे. आणि चला तर मग आता स्वातीने आज स्वयंपाक काय केला पाहूया आपण. तर इथं वरण केलेला आहे, यात राईस आहे. हे पाणी गरम करून ठेवलेले आहेत कारण आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळे आम्ही रोज पाणी गरम करून पित आहोत. समज रहे हो ना. हे ज्यात भाजी काय केलेली आहे, फ्लावरची भाजी आहे. हे ज्यात चपात्या आहेत, येस. आणि हे स्वातीने तूप कडवलेलं आहे घरात. स्वाती टोटल घरातच तूप कडवत असत्या, ती एक चांगली गोष्ट आहे. घरातल्या घरात डोळ्यासमोर काय असेल ते तूप खायला मिळते आम्हाला. तर तुम्ही म्हणत असताल की जागो कुठं गेलाय, तर जागो मी ड्युटीवरनं आल्या पळाला होता वरती. आय थिंक जागो हा कम्प्युटरच खेळत असेल, माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं, काय करत असेल नक्की कमेंट करून मला सांगा. तर पहिला आपण आता जागो काय करते ते बघायला जाऊया. चला तर. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आता आपण आलेलो आहे वरच्या रूम मध्ये. तर हे बघा, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, जागो हा कम्प्युटरच खेळत असणार. तर बघा इथं कम्प्युटरला काय करायलायस बाळ, इकडं बघून सांग काय करायलाय. गेम कुठली गेम? फ्री फायर. येते का तुला? तर इथं आता जागो फ्री फायर गेम खेळत आहे. हे माझ्या ऍप चालू होईना झालंय का. आणि आता स्कूलच्या सुट्ट्या संपत आल्यात बाळ, जरा अभ्यास पण करायचा, समजलं का? नुसतं गेमवर लक्ष द्यायचं नाही, समजलं? तर इथं हे जे ऍप ओपन होईना झाल्या, त्यामुळं बिचारा प्रयत्न. भूक लागलेली आहे, तर पहिला जेवून घेऊया, नंतर पुढे बोलूया आपण. चला तर मग पहिला जेवून घेतो. मंडळी, एक गोष्ट सांगायची मी विसरलो होतो की सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यात प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी. काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा एक विषय असा आहे की प्रत्येकाने शक्यतो उकळून पाणी प्यावं. आणि जास्त असं कोमट पाणी पिता येत नसेल तर त्यांनी रात्री पाणी तापवावं, सकाळपर्यंत गार होते आणि ते पाणी दिवसभर वापरावं. ह्याच्याने काय होणार की आपल्याला आजार कमी होईल आपला आणि आरोग्य चांगलं राहील. तर सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला प्लीज ही नम्र विनंती आहे, तर प्रत्येकाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी माझी इच्छा आहे. शाबास बेटा, बहुत बढिया. तर आता मित्रांनो, जागोनी चहा बनवायचं ठरवलंय आमच्या दोघांसाठी. तर मी काय जास्त चहा पित नाही, थोडंसंच पिणार आहे. तो करायला म्हणून चहा पिणार आहे मी. तर चला बघूया तो कशा पद्धतीने चहा करतोय. तर थोडंसं त्याला पण दाखवूया आपण चहा कशी पद्धत आहे त्याची बनवायची. हे पहा, आता इथं जागोनी पातेले ठेवले, त्यात पाणी टाकलेलं आहे. हे काय चहापत्ती कमी वापरली होते, ही थोडीशीच वापर, जास्त वापरायची नाही ही चहापत्ती. तर जागोनी जे चहापत्ती टाकलेली आहे आणि चहा बनवत आहे. जागो, तुला चहा बनवता येतोय? 100% येतोय? चांगला बनणार ना? ठीक आहे. मग आता चहा मध्ये काय काय टाकणार आहेस? आलं. ओके, आलं, दूध. ठीक आहे. तर जागो आता आलं घेत आहे, आलं टाकणार आहे. सो चहा इथं उकळत आहे. चांगलं उकळायचं बरं का चहा. व्हेरी गुड.
आता ही जी फ्लेम स्लो केलेली आहे जागोनी आणि इथं आता आलं टाकत आहे चहामध्ये. शाबाश, बहुत अच्छे. तर फायनली जागोनी चहा केलेला आहे आणि घेऊन आलेला आहे इथे दोघांसाठी. हा पहा चहा. तर चहा टेस्ट करून बघूया कसा झालाय. खूप गरम आहे, खरंच खूप गरम आहे चहा. वाव, छान केलेला आहे जागोनी चहा. मजा आया. तर खरंच मजा आली. चहाचा एक सिप घेतला तरी मजा आलेली आहे. खूप छान चहा केलेला आहे जागोनी. तू चहा करायचं कुणाकडनं शिकलायस? मम्मी आणि दादा. म्हणजे मी ना बघून बघून शिकलो. बघून बघून शिकला का? छान चहा झाला बेटा, थँक्यू. इट्स ओके. तर हे बघा गाईज, इथं फिश टँक आहे. इथं फिश दिसत त्यात खूप छान छान अशा फिश आहेत इथं. आणि आता जागो यांना खायला घालणार आहे. तर ठेवते ते जे असणं खायला त्या डब्यात रे. हा त्यातच आहे. तर हे बघा, हे फिशचं खाणं आहे. तर आता जागो इथं आता आम्ही खायला घालणार आहे फिशला. अरे बस, बारीक बारीक चिमट्या सांगितल्या. 1 2 ओके, एकदम बारीक. हां, तर आता हे बघा माशांना इथं खायला घातलेलं आहे. आणि मासे बघा कसे वर जाऊन खातात. हे बघा, पाहू शकता इथं वर जातात, आपलं टार्गेट धरतात खायला, परत खाली जातात. तर गाईज, आजचा व्लॉग इथे स्टॉप करत आहे. भेटूया नवीन व्लॉगला नवीन दिवशी. जय शिवराया.